नमस्कार मंडळी, मी मयुरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग खूप मजेशीर असणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा रविवार। तर आज रविवार असल्यामुळे आम्ही आरामात उठलो, सकाळी 8 वाजता उठलो। सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे सगळी घरची कामं करायला सुरुवात केली। साफसफाई, आवरावर बाकी सगळी कामं पटापट पूर्ण केली। तर तेवढ्यात आमच्या एका मित्राचा फोन आला की बाहेर कुठेतरी जाऊया काय, आज काय करणार घरात बसून। तर आम्ही विचार करत होतो जाऊया की नको जाऊया, पण म्हटलं ठरवून तर कधी प्लॅन होत नाही, मग आता अचानक ठरलंय तर जाऊया। आता फिरायला जायचं ठरलं तर खरं, पण कपडे काय घालायचं हा मोठा आमच्या बायकांचा आधी प्रश्न असतो। मी 2-4 ड्रेस घालून बघितले, त्यानंतर मग विचार केला एवढ्या पावसात कुठे घालून फिरणार हे वन पीस किंवा स्कर्ट वगैरे। मग नेहमीसारखा जीन्स टॉप घातला आणि निघालो। घरातल्या पसाराकडे लक्ष देऊ नका, आज मला अजिबात वेळ नव्हता, कारण की अचानक आमचं ठरलं होतं त्याच्यामुळे। आणि माझी तयारी झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे आणि आत्ता आम्ही आमच्या मित्राच्या घरी जातो आहे। तिथून मग आम्ही पुढे निघणार। तर त्यांच्या घरी आत्ता आम्ही गेलो आणि तिथून चहा वगैरे घेतला। आधी जाताना वाटेत पेट्रोल वगैरे गाडीत भरून निघालो आहे, पण तिथून मग आम्ही त्यांच्या गाडीनेच पुढे जाऊ। तर आत्ता आम्ही निघालो आहे त्यांच्या घरातून। नवरा माझा लिफ्टची वाट बघतो आहे। पोरांचा नट्टापट्टा काय अजून होत नाही आहे, ते छोटी पण मी पर्स घेतली म्हणून तिने पण पर्स घेतली ही, आणि कॅमेरा बघून तिचे बडबड चालू झाली, हॅलो गाईज हे ते। आणि आत्ता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे। पाऊस पडत होता, त्यामुळे वातावरण पण एकदम मस्त थंड झालं होतं। पाण्याने भिजलेले रोड, झाडे, असलं खतरनाक वातावरण झालं होतं ना सगळं, आणि त्यात धुकं पण पसरलं होतं। आता तुम्ही म्हणालात किती वेळ तू रस्ते दाखवणार आहेस, तर खरं सांगायचं तर खूप मस्त वातावरण झालं होतं, एकदम रोमॅन्टिक। आणि मग वाटेत जरा थांबलो एका ठिकाणी आणि गरमागरम असा वडापाव घेतला। आणि आता शहराच्या बाहेर आलोय, तर एकदम मस्त शुद्ध हवा आहे, गावचं वातावरण, तिथल्या आजूबाजूचे सुंदर गाव। तर असंच पुढे जात असताना आम्हाला इथून रस्त्यातूनच आम्हाला एक लांब असं मंदिर दिसलं। तर म्हटलं जाऊया बघून तरी येऊया। त्या रोडने जसं आम्ही पुढे गेलो तर त्या रोडलाच ते मंदिर होतं। तर असं पुढे जात होतो आणि हा कसला तरी रोड बनवतायत वाटतं, काय माहिती, काहीतरी बांधकाम वगैरे आहे तिथे चालू। तर हे बघा, इथे पुढे आलो आणि इथे हे मंदिर दिसलं, म्हणून थोडा वेळ तिथे उतरून बघूया तरी म्हटलं काय आहे ते, कसं मंदिर आहे। तर तिथे उतरलो आणि आयुष्यपत एवढं खतरनाक मंदिर आहे, आणि हे कोणाला अजून माहिती नाही आहे, कारण इथे आम्ही गाडी इथेच लावली, कोण गर्दी नव्हती, कोण जास्त माणसं नव्हती। तिथे आजूबाजूला ना सगळीकडे अशी भात लावणी चालू होती, शेतीची कामं लोकांची चालू होती। थोडेसे कोण शहरातली वगैरे लोक तिथे पर्यटनासाठी म्हणून आलेले होते फिरायला। तर आमचे ही छोटे पाणी बघून ते एवढे खुश झाले, आणि छोटे खेकड्यांची पिल्लं पण सगळीकडे होती। माझा नवरा बघा नुसतं इकडे तिकडे कुठे जाऊ नये कुठे नको असं झालं होतं त्याला। आणि हा रोड बघा, हा खाली मंदिरात जातो। पावसामुळे थोडे रस्ते असे घसरडीचे झालेत, तर त्यातून सावकाश चालायचं। मंदिराच्या वरच्या साईडलाही पाणी आहे आणि खालच्या साईडलाही पाणी आहे, आणि ह्या पायऱ्यांवरून जाताना खूप काळजी घ्यावी, नाहीतर डायरेक्ट त्या ओढ्यात जायला होईल। हा ओढा म्हणजे थोडा रिस्की दिसतोय। जर इथे गढूळ पाणी वरून येत असेल तर आपण थोडं सावधगिरीनेच इथे जावं, नाही गेलं तरी पण चालेल। आणि जर पाणी एकदम शुद्ध असेल तर काही टेन्शन नसतं। आम्ही आता देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आता आम्ही निघालोय वरती। आम्ही तिथे जास्त वेळ असं डुबक्या मारत बसलो नाही, फक्त देवाच्या पाण्यात थोडासा पाय बुडवले आणि तिथून निघालो। तर बाकीची लोक तिथे एकदम मस्ती करत बसली होती मेन प्रवाहात, हे जरा जास्तच रिस्की आहे। हे बघा, मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना, खालच्या साईडला पण देवळाच्या इथे पाणी आहे आणि वरच्या साईडलाही पाणी आहे, आणि मधून रस्ता जातोय। तर इथे लोकांचं सगळ्यांचं फोटोशूट वगैरे चालू होतं। आणि आत्ता आम्ही निघालोय, खूप भूक लागली होती, 4 वाजून गेले होते, आणि एका हॉटेलमध्ये थांबलो। तर ते हॉटेल एकदम मस्त आहे, गावरान हॉटेल आहे ना, तिथे एकदम मस्त आहे। आणि आतमध्ये गेल्यावर ना सगळे बांबूने बनवलेले आहे, ते वरती पण खाली पण सगळीकडे असं बांबूचं डेकोरेशन आहे त्याला सगळं, म्हणजे त्या भिंतीसारखं दिसत आहेत ना, ते सगळं बांबूचं आहे वरती पण। हा माझा सेकंड व्लॉग आहे, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, काही चुकलं तरी पण सांगा आणि सबस्क्राईब करा।